बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी मुंबईमधून. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाकडून पुढील 48 तासांसाठी 20 जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून मुंबई आणि मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाने दमदार हजेरीही घेतलेली आहे. हवामान खात्याकडनं आपण बघितलं या ठिकाणी रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट हा जारी केले गेले आहे. आता आपण दादर येथील शिवाजी पार्क या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी बघितलं तर नागरिक पावसाचा आनंद घेतात. या ठिकाणी फुटबॉल आणि क्रिकेट खेळून नागरिक या ठिकाणी पावसाचा आनंद घेतात. तर काही नागरिकांची या ठिकाणी तारांबळ देखील उडालेली पाहायला मिळत आहे. कारण की आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी नागरिक हे बाहेर फिरायला जात असतात आणि त्यामध्ये पाऊस पडल्यामुळे नागरिकांची कुठे तारांबळ उडालेली आहे. पण ह्या तारांबळीमुळे नागरिकांमध्ये आनंद देखील आहे. कारण की उन्हाचा उखाड्याने नागरिक हे त्रस्त होते. पण आता हे पावसामुळे नागरिकांना उखाड्यापासून काहीशी राहत देखील मिळणार आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी मान्सून लवकर हा मुंबईमध्ये दाखल होणार आहे. कारण की पावसाने केरळमध्ये एंट्री देखील घेतलेली आहे आणि या ठिकाणी लवकर या वर्षी पाऊस हा पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा या ठिकाणी दिलासा हा मिळणार आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलं कुठेही ट्रॅफिकमध्ये रस्त्यावरती झालेला पाहायला मिळत नाही. गाड्या सुरळीतपणे धावत आहेत आणि आपण बघितलं रेल्वे सेवा ही देखील सुरळीतपणे ही सुरू आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मोठी टास्क जो असतो तो महानगरपालिकेला असणार आहे. कारण की यावर्षी पाऊस लवकर असल्यामुळे जे कामं आहेत रखडलेली ती महापालिकेला पूर्ण करायची आहेत. त्यामध्ये नालेसफाई असेल किंवा रस्त्याची कामं आहेत ती लवकर लवकर पालिकेलाही पूर्ण करायची आहे. आणि पण या ठिकाणी नागरिकांना या पावसामुळे कुठेतरी मोठा आनंद पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.